आता बघूयात अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली सध्या राज्यभरात बघितलं तर सेफ फूड सेफ महाराष्ट्र ही विशेष मोहीम राबवली जाते। या मोहिमेचाच एक भाग म्हणून बीडच्या शिरूर तालुक्यातील दहिवंडी इथे अधिकाऱ्यांनी धडक कारवाई केली, ज्यामध्ये अन्न भेसळीचं एक भयंकर वास्तव समोर आलंय। मिल्क केक नव्हे, तुम्ही खाताय विष। हा खवा खाल तर होईल कॅन्सर। एफडीएच्या धडक कारवाईनं खळबळ। बीडमध्ये खव्यात केमिकलची भेसळ। मिठाईमध्ये सर्वात आवडीनं खाल्ला जाणारा पदार्थ म्हणजे मिल्क केक। पण एफडीएनं बीडमध्ये केलेल्या धडक कारवाईनंतर हा मिल्क केक खाताना तुम्ही 10 वेळा विचार करा, कारण ग्राहकांच्या जीवावर बेतणारा अत्यंत धक्कादायक असा अन्न भेसळीचा प्रकार इथे उघडकीस आलाय। बीडच्या शिरूर तालुक्यातील एफडीएनं टाकलेल्या धाडीत भेसळयुक्त खवा आणि पनीर जप्त करण्यात आलाय। या खवा आणि पनीरमध्ये मानवी आरोग्यासाठी अत्यंत घातक असलेल्या सॅफोलाइट या रसायनाचा सर्रास वापर केला जात होता। खवा आणि पनीर अधिक पांढरे शुभ्र आणि आकर्षक दिसण्यासाठी त्यामध्ये हे केमिकल वापरलं जात होतं। एफडीएच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ कारवाई करत मोठ्या प्रमाणावर सापडलेला हा अशुद्ध आणि निकृष्ट खवा तसंच पनीर नष्ट केलंय। मेसर्स जय श्री कृष्ण केक अँड बर्फी, दहिवंडी, तालुका शिरूर कासार, जिल्हा बीड येथे काल अन्न व औषध प्रशासनाच्या टीमने तपासणी करून एक मिठाई कारखाना येथे काही अन्नपदार्थांची जप्ती केली, ज्यामध्ये मिल्क केक, बर्फी, ब्राऊन बर्फी, खोया, रवा, रिफाइंड पामोलिन ऑइल, मोतीचूर दाना आणि सॅफोलाइट असे ॲडल्ट्रन सकट काही अन्नपदार्थ जप्त केलेले आहेत। एफडीएच्या पथकानं शिरूरच्या दहिवंडीमधील जयश्री कृष्ण केक अँड बर्फी या उत्पादन केंद्रावर अचानक छापा टाकला। या कारवाईमध्ये सखोल तपासणी केली असता हा गंभीर प्रकार समोर आलाय। त्याची दखल घेत एफडीएनं संबंधित उत्पादन केंद्राचा परवाना तात्काळ निलंबित केला असून पुढील आदेश मिळेपर्यंत हा व्यवसाय पूर्णपणे बंद ठेवण्याचे सक्त निर्देश दिलेत। तर व्यावसायिक कार्तिक सवाई सिंग राजपुरोहित याच्यासह तिघांविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आलाय। जशी इंटेलिजन्स आमच्याकडे आला, आमची टीम तिथे गेली, ते पूर्णपणे तपासल्यानंतर त्याच्यामध्ये सगळ्या चुकीच्या गोष्टी आढळल्या। जवळजवळ दुसऱ्या दिवशीपर्यंत कारवाई चालू होती, ती केली आणि तो उद्योजक किंवा जो आहे तो अगदी 2-3 महिन्यापूर्वीच त्यांनी लायसन्स घेऊन काम चालू केलेलं होतं। तो वी हॅव ट्रेस्टेड आणि त्याचं जे काही लॉजिकल कन्क्लुजन प्रॉसिक्युशन करून सगळे आपण पेनल्टी त्याच्यावरती कारवाई करूया। या दुकानात वापरलं जाणारं सॅफोलाइट हे रसायन मानवी आरोग्यासाठी अत्यंत घातक, विषारी आणि कॅन्सरला कारणीभूत ठरणारं रसायन आहे। अन्नपदार्थ पांढरे शुभ्र करण्यासाठी हे रसायन वापरलं जातं। रासायनिक भाषेत याला सोडियम फॉर्मोल्डिहाइड, सल्फॉक्सिलेट किंवा रॅग्नोलाइट असं म्हटलं जातं। हे प्रामुख्यानं औद्योगिक वापरासाठी बनवलेलं एक शक्तिशाली द्रव्य आहे। त्याचा मुख्य वापर टेक्सटाईल आणि कापड उद्योगामध्ये कपड्यांना रंग देण्यासाठी, छपाई करण्यासाठी किंवा कापडावरील रंग काढण्यासाठी केला जातो। अशा घातक आणि औद्योगिक रसायनाचा या खव्यामध्ये वापर केला जात होता, त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येते। तपासणीमध्ये सदर ठिकाणी सॅफोलाइट हे पदार्थ आढळून आलेला आहे, ज्याचं केमिकल नाव फॉर्मॉल्डिहाइड सल्फॉक्सेट आहे। हे पदार्थ आढळून आले आहेत। आम्हाला असं डाऊट आहे त्यांच्यावर की ते ॲज अ ॲडल्ट्रंट तसंच ब्लिचिंग एजंट म्हणून वापरण्यात आलेलं आहे। तरी त्या अनुषंगाने पुढील तपास आपला सुरू आहे। दुसरीकडे हिंगोलीतही औंढा नागनाथ मंदिर परिसरात एफडीएनं धडक कारवाई करत भेसळयुक्त खवा आणि पेढे जप्त केलेत। तब्बल 93 किलोंचे भेसळयुक्त पदार्थ एफडीए कडून नष्ट करण्यात आले। एफडीए कडून भेसळ माफियांवर धडक कारवाई करण्यात येत असून ग्राहकांनाही अन्नपदार्थ खरेदी करताना काळजी घेणं गरजेचं आहे। बीडहून सुरेश जाधवसह ब्युरो रिपोर्ट न्यूज 18 मराठी।